ब्लाऊज शिलाई करताना काही ह्या ज्या टिप्स आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. जेवढा आपण कटिंग करतो तेवढ्याच आपल्याला शिलाई पण करण्याची खूप गरज असते व्यवस्थित. तर ती मी शिलाई कशा प्रकारे करायची आणि काही टिप्स देते तुम्हाला की ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने येण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आज आपण कालचा जो ब्लाऊज कटिंग केलेला होता तो ब्लाऊज आपण आज शिवणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे बदल करावे लागतात, जसे आपण कटिंग परफेक्ट करतो तशीच आपल्याला परफेक्ट शिलाई करण्यासाठी काय बदल करावे लागतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी अस्तर जोडलेलं आहे आणि अस्तर जोडते वेळेस कोपऱ्या म्हणजे कडेला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला यावरती अजून एक शिलाई यावी लागते म्हणून, आणि जेणेकरून ती शिलाई आपली वरच्या बाजूला, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज घालतो पूर्ण किंवा शिवतो तर ती वरच्या बाजूला दिसू नये यासाठी मी एकदम कडेवरती शिलाई मारून घेतलेल्या आहेत. याला आपण फेविकॉलनं जोडलं असतं तरी जर चाललं असतं, पण पूर्ण ब्लाऊजला जर आपल्याला फेविकॉलनं जर जोडायचं म्हटलं तर बराच वेळ लागला असता आणि आपल्याला खर्च पण आला असता. यासाठी मी अस्तर अशा प्रकारे जोडून घेते की ते अस्तर आपलं शिलाईमध्ये पण दिसलं नाही पाहिजे आणि आपला जो ब्लाऊज घालतो त्याला पण फिनिशिंग छान आली पाहिजे यासाठी. तर बघा, आता दोन्ही साईड पार्ट जोडून घेतलेले आहेत, पण साईड पार्ट मी एकदम हलक्या हाताने जोडून घेतलेले आहेत, जेणेकरून ते पार्ट कमी जास्त झाले नाही पाहिजे आणि आपला जो प्रिन्सेस कटचा पफ वगैरे असतो तो पण बिघडला नाही पाहिजे यासाठी. आता हा भाग मी इथं जोडून घेत आहे, कारण हा भाग मी कटिंगमध्ये तुम्हाला दाखवला पण नव्हता, पण मी हा भाग जोडून घेतलेला आहे कारण या भागाला आपल्याला फिनिशिंग छान येते. आणि हा जो थोडासा टक्स मारलेला आहे तो टक्स आपल्याला कप साईज व्यवस्थित येण्यासाठी उपयोगी पडतो यासाठी. त्यानंतर आता घातल्यावर ही बाजू उजव्या बाजूला जाते म्हणून मी ह्या बाजूला हुकपट्टी जोडून घेत आहे. बघा, आता हुकपट्टी मी पहिले सरळ भागावरती जोडली आणि नंतर फोल्ड करून खालच्या भागाला जोडलेली आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, थोडासा कपडा आपल्याला असा सैल सोडून ही जी कमरेची पट्टी आहे प्रिन्सेस कटची ती जोडून घ्यायची आहे आपल्याला, आणि सरळ भागावरती जोडून घ्यायची आहे परत, आणि खालच्या बाजूला मग फोल्ड करून आपल्याला खाली दुमडून घ्यायची आहे. तर यावरती पण एक टाप टाकून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. आता बघा, हे खालच्या बाजूला मी फोल्ड करून घेत आहे. जसा आपला भाग आपण कटिंग केलेला होता सेम मी तसाच भाग एकदम हलक्या हाताने जोडून घेतलेला आहे. आता एक पार्ट झालेला आहे, तर आपल्याला या पार्टला काय करायचं आहे, गळा वगैरे व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्यायचं मापाच्या ब्लाऊजनुसार. बघा, थोडासा इथं कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तर तो असा गोल आकार देऊन व्यवस्थित जोडून घ्यायचा म्हणजे फिनिशिंग छान येते. आता मी दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला होता. आता आपण ह्या दोन्ही पार्टची एकदा चेकिंग करून घेऊयात की एकदम एकसारखा आलेला आहे का ते. आता पहिले मी पट्टीची पट्टी सोडून मी मग मार्किंग करून घेतली तर थोडासा कपडा जास्त निघाला. आता आपण हा पार्ट काल कट केलेला होता, तर त्या पार्टमध्ये मी गळा कटिंग दाखवली नव्हती. तर बघा, आता आपण मापाच्या ब्लाऊजनुसार एकदा गळा कटिंग करून घेऊयात. तर मापाच्या ब्लाऊजनुसार गळ्याची जी उंची आहे ती मी घेतली आणि वरती 2.25 इंचाची मार्किंग केली. त्यानंतर गळा जास्त डीप करायचा नाही म्हणून 3 इंचावरती खालची रुंदी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतली. आता 11 इंचाचा हा गळा आपला तयार झालेला आहे. तर याला जिथून मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला अशा प्रकारे गोलाकार भाग द्यायचा आणि कट करून घ्यायचा. आता इथं हवं तर तुम्हाला डिझाईन पण तुम्ही करू शकता आतल्या भागाला जी आपण मार्किंग केली होती त्याला. त्यानंतर आता आपण पाठीचे टक्स टाकणार आहोत. तर पाठीचे टक्स टाकते वेळेस बघा, कमरेचा आणि आपण जो गळा घेतलेला आहे त्याचा मध्य काढायचा, किंवा तुम्ही शोल्डरचा मध्य काढला तरी चालतो. त्यानंतर गळ्याचा जो भाग आहे त्याच्या खालच्या भागाला आपल्याला गळ्याची जी टक्सची उंची घ्यायची आणि दोन्ही भाग आपल्याला आता एकसारखे यावे म्हणून अशा प्रकारे थोडासा आपल्याला कपडा थोपटून घ्यायचा म्हणजे मार्क बरोबर होऊन जातं. आता इथं टक्स टाकते वरचा भाग आपल्याला एकदम निमुळता घ्यायचा आणि खाली अर्ध्या इंचाची शिलाई करून घ्यायची. तर दुसराही टक्स आपल्याला सेम तसाच घ्यायचा आहे. आता हे दोन्ही टक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडासा कमरेच्या बाजूला कपडा खोलगट आलेला असेल तर तिथं आपल्याला थोडासा सरळ करून कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, आता इथं टेप ठेवून दाखवते मी तुम्हाला. तर इथं थोडासा कपडा जास्त वाटतोय तर तो आपण अशा प्रकारे कट करून घेऊयात, म्हणजे पाठीच्या भागाला फिनिशिंग पण छान येते आणि पाठीचा भाग पण उचलला जात नाही. त्यानंतर आता ही पट्टी जी जोडते मी ती पट्टी थोडीशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा खालच्या बाजूला फोल्ड करतो तेव्हा
अशी जास्त टाईट वगैरे होत नाही. यावरती परत एक दाबटीप टाकून घ्यायची आणि खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. आता फोल्ड केल्यानंतर बघा एक सारखा आलेला आहे भाग. त्यानंतर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर दोन्ही भाग शोल्डर जोडण्यासाठी एकसारखे करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचे. आता जोडते वेळेस जर कमी जास्त झालेला वरचा भाग असेल तर तो आपण व्यवस्थित कट करून घेऊयात नंतर. आता समोरचा भाग थोडासा जास्त झालेला आहे असं मला वाटते, तर तो मी असा कट करून घेते बघा आणि मग शोल्डर जोडते. आता शोल्डर जोडते वेळेस बघा गळ्याकडची बाजू मी थोडीशी जास्त शिवून घेणार आहे, कारण याला मला नाडी वगैरे लावायची नाही आहे. त्यामुळे मग गळा पॅक झाला पाहिजे यासाठी गळ्याकडची बाजू थोडीशी जास्त शिवून घ्यायची आपल्या शिलाईमध्ये. आणि बघा आता इथं शोल्डर थोडंसं कमी जास्त झालं तर ते व्यवस्थित करून कटिंग करून घेते. त्यानंतर आता आपण काय करूयात, गळ्याला पायपिंग करूयात. तर पायपिंग करते वेळेस 1.5 इंचाची पट्टी तिरकस कट करायची. आता हे एकावर एक 2 पट्ट्या आहेत. त्यानंतर अजून एक पट्टी लागेल आपल्याला, तर एक पट्टी अजून कट करून घेऊयात आपण. तेवढ्याच अंतरावरती मी अजून एक तिरकस पट्टी कट करून घेतली आणि ह्या पट्ट्या आता आपण एकावर एक ठेवून जोडून घेऊयात पहिले. आता पहिले मी सरळ ठेवली आणि दुसरी पट्टी उलट ठेवून बघा अशी जोडून घेते. आता 2 पट्ट्या आपण जोडल्यानंतर ही आपण एक साईड दुमडून घेणार आहोत. आता इथं आपल्याला दुमडते वेळेस थोडासा असा गोलाकार शेप द्यायचा त्याला. शिवतच जरी आपण व्यवस्थित गोलाकार शेप दिला तरी येतो. आता आपण ही गळ्याला जोडून घेऊयात. आता जोडते वेळेस बघा अर्धा किंवा पाव इंचाच्या अंतरावरती जोडायची आणि एकदम हलक्या हाताने जोडायची. जी आपण पट्टी जोडली ती आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत आता. तर बघा मी खालचा कपडा आहे तो आपला जो पायपिंग करतो त्यामध्ये बरोबर फोल्ड करून घेत आहे, की तो आपला बाहेर पण निघाला नाही पाहिजे आणि आपली जी पट्टी आहे ती पण आपली पलटी वगैरे पडली नाही पाहिजे यासाठी. तर बघा अशा प्रकारे मी पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाही जोडायची. तर त्याआधी आपण अशा प्रकारे चेकिंग करून घ्यायची. थोडासा कपडा जास्त कमी आपण शिवते वेळेस होतो, तर तो होऊ नये किंवा आपल्या जोडण्यामध्ये जाऊ नये यासाठी ही चेकिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तर ती तुम्ही बाही जोडण्याच्या अगोदरच करून घ्यायची. आता बाहीचा मध्य काढलेला नव्हता तर मी मध्य काढून घेते. बघा मी समोरच्या बाजूला मध्य काढून घेत आहे, जिथं जोड लागलेला आहे तिथे. कालच्या कटिंगच्या भागामध्ये मी या बाईची कटिंगसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे, तर तुम्ही कालचा पण व्हिडिओ पाहू शकता की कटिंग कशा प्रकारे केलेली आहे ती. आता बाईचा मध्य काढल्यानंतर पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि एकदा चेक करून घ्यायचं की बाई आपली ही साईड पार्टला आपल्या जे आर्महोल आहे त्याला पुरते का ते. तर बघा कटिंग केलेली होती त्याला बरोबर एकदम परफेक्ट पुरलेला आहे बघा मी हा भाग. तर तुम्ही बाईची कटिंग कशा प्रकारे करायची तेही व्हिडिओ पाहू शकता. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे, बाईची कटिंगसुद्धा यामध्ये मी दाखवलेली आहे. तर बघा आता दोन्ही भाग एकसारखे करून घेतले मी आणि जोडून घेतलेले आहेत दोन्ही बाह्या. तर तेही एकदा आपण चेक करून घ्यायच्या की दोन्ही बाह्या एकसारख्या आलेल्या आहेत का. नसतील आल्या तर मग थोडंसं आपण आतमध्ये जोडून घेऊ शकतो शोल्डरच्या बाजूला. आता हा भाग जोडून घेतला. आता आपण डायरेक्ट फिटिंग करून घेऊयात. तर आता फिटिंग आपण 38 इंचाची छाती घेतलेली आहे आणि दंडगेर आहे आपला 11.25 इंच होता माझा. तर बघा आता इथं अशा प्रकारे मार्किंग करून घेते मी. 11.5 11.25 इंच होता. त्यानंतर छाती 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर कमरेची भाग मार्किंग करून सरळ शिलाई मारून घ्यायची आणि इथे 3 ते 4 शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे फिनिशिंग छान येते. आता कंबर आपण व्यवस्थित चेक करून घ्यायची एकदा आहे का ते. थोडीफार कंबर जास्त झाली तर मग आपण चेकिंग करून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि याची फिनिशिंग कशा प्रकारे आलेली आहे तेही एकदा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशाच प्रकारे फिनिशिंगनं ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.